हॅलो नमस्कार। तर तुम्ही सगळेजण कसे आहात? तर आज आहे गटारी आणि तुमच्याकडे गटारी बनवून झाली आहे का? आज आमच्याकडे गटारी बनते, तर म्हटलं आज आपण गटारी स्पेशल बनवूया, व्हिडिओ बनवूया गटारी स्पेशल। तर आता मी घेते सुरुवात करायला, तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। तर सगळीकडेच गटारी चालू आहे, सगळीकडे चिकन वडे बनतात आहे। तर मी पण काय तयारी केली नव्हती। नेहमी बोलते की मसाला म्हणजे जो वाटण आहे तो पटकन तयार करून ठेवेल, पण केलेला नसतो कधीच। आणि इथे चिकन आणून व्यवस्थित साफ करून धुवून त्याला मसाला, मीठ, हळद, लिंबू वगैरे पिळून घेतलं होतं। त्याच्यानंतर मी कलेजी आणली होती। कलेजी, फ्राय कलेजी मला खूप आवडते, तर एकीकडे मी कलेजी ठेवली होती स्लो गॅसवरती फ्राय करायला, आणि इथे मग म्हटलं पटकन वाटण तयार करून घेते। तर इथे वाटण तयार करायला घेतलं होतं मी। एकीकडे म्हटलं कलेजी स्लो गॅसवरती होऊन जाईल। तर आता इथे झालेली आहे कलेजी आणि आता वाटण्याची तयारी झालेली आहे। सगळं कांदा, कोथिंबीर वगैरे जे काही टाकतो आपण ते सगळं टाकून मी मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तर आता इथे बारीक पण झालेला आहे आणि कलेजी पण झाली, फ्राय करून झाली माझी। त्याच्यानंतर त्याच कढईत मला लॉलीपॉप ठेवायचं होतं फ्राय करायला स्लो गॅसवर, कारण दक्षला आमच्या लॉलीपॉप खूप आवडतो, तो नेहमी आणतो। आणि इथे मी स्लो गॅसवरती लॉलीपॉप करायला घेतलं, कारण ह्याच कढईमध्ये मला परत चिकन घालायचं होतं, कारण बाकीच्या कढईमध्ये कसं व्यवस्थित असं होत नाही। म्हणजे ह्या कढईमध्ये कसं स्लोवरती व्यवस्थित वाटण वगैरे आपण भाजीला वगैरे फोडणी दिली ना तर व्यवस्थित स्लो गॅसवर होऊन जातं ते। बाकीची कढई तर ते असं लागतं खाली, त्यामुळे मी ह्या कढईतच करून घेतलं। आणि इथे आता चिकनला वगैरे फोडणी दिलेली आहे। तर इथे मिक्सरचा जो भांडा होता त्याच्यातच मी गरम पाणी घेतलं होतं, कारण चिकन मी आधी शिजवून घेणार आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये गरम पाणी, त्याच्यात हळद, मसाला, मीठ आणि आपला चिकन मसाला आहे तो टाकून असं मिक्स करून घेतलं होतं पाणी। आणि आता म्हटलं चिकनला फोडणी एकदा झाली व्यवस्थित, चिकन शिजलं की त्याच्यामध्ये मग हे पाणी मी टाकेल, असं मी करणार होती। तर आता झालं आहे, शिजून झालं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे टाकलेलं आहे। एकीकडे चांगलं आता कढ वगैरे पण आलेलं होतं, आणि मी म्हटलं मग एकीकडे पीठ वगैरे मळून झालं होतं वड्यांचं, तर मी ते गरम कढई ठेवली होती तेल गरम होण्यासाठी। तर आता पटकन मी वडे घेते करून, आणि हे पटकन वडे म्हटलं घेते करून। तर ही गटारी कशी आम्ही लवकर केली, कारण संडेला जायचं होतं बाहेर थोडं, म्हणजे चुलत्यांचा बड्डे होता, 60वा बड्डे, त्याचा मी व्हिडिओ केला आहे अपलोड, नक्की बघा। तर त्यामुळे त्या बड्डे पार्टीला आम्ही जाणार होतो संडेला, मग आम्ही फ्रायडेलाच हे करून घेतलं होतं, गटारी करून घेतली होती। पण एवढंच की मला एडिटिंगला टाईम लागला, म्हणून मी हा व्हिडिओ नंतर अपलोड केला आणि तो व्हिडिओ पहिला अपलोड केला। तर नक्की बघा तो पण व्हिडिओ। आणि त्यात चला माझं म्हणजे चिकन वगैरे पण झालेलं आहे, आणि वडे पण एकदम झालेले आहेत व्यवस्थित करून। तर आता इथे हे एकाच कढईमध्ये सगळं करून घेतलेलं आहे, नाही तर तुम्ही म्हणाल काय एकाच कढईत ही सगळं करते। तर आता इथे बघा वडे वगैरे छान असे गरम गरम झाले की खायला वगैरे मजा येते चिकन वडे, आणि इथे असे फुगले की अजूनच मजा वाटते। शक्यतो बायकांना ज्या म्हणजे काम करतात किचनमध्ये, जेवण बनवतात, आणि त्यांच्याकडून असे वडे, चपाती, पुरी, भाकरी, पुरणपोळी असं फुगली की किती छान वाटतं त्या बायकांनाच माहिती आहे, आणि बघायला पण खूप छान वाटतं की हां बाबा मस्त वाटतं एकदम। तर इथे वडे वगैरे पण माझे झालेले आहे, चिकन झालेलं आहे। तर आजची गटारी बनवून झालेली आहे आमची। तर तुम्हाला सगळ्यांना गटारीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि येणाऱ्या लगेच सोमवार चालू होणार होता, तर सगळ्यांचे उपवास वगैरे चालू होणार होते, त्यामुळे सगळ्यांकडेच आज गटारी बनलेली आहे। तर चला आज गटारी स्पेशल आमच्याकडे चिकन वडे स्पेशल आहे, चिकन वडे, भात। तर आता आम्ही घेतलं इथे जेवण वाढायला। तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, असं व्हिडिओ मोठा बनलेला नाही आहे। बाय बाय, गुड नाईट, मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।